संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अन्न भेसळ फूड अँड ड्रगच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये कारवाई सुरू केली आहे। तुकाराम मुंढे आयुक्त यांनी पदभार घेतल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये ही कारवाई सध्या सुरू केली। आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही हॉटेलमधून पनीर गायब झालेलं आहे, तर काही हॉटेलमध्ये विश्वासार्हता गेल्या 35 ते 40 वर्षापासून ही हॉटेल चालवली जातात। कोल्हापूर शहरातील पारताना हे हॉटेल गेल्या 40 वर्षात चालत होतं। आपल्यावर इथं आपण जर बघितलं तर आज सकाळपासून म्हणजे आम्ही बघितलं तुमच्या हॉटेलमध्ये पनीर अजूनही केलं जातं, त्याच्यावर काय परिणाम आहे का? तुम्ही चांगल्या पद्धतीचं पनीर वापरता का? आणि फूड वाल्यांनी तुमच्याकडे तपासणी केल्या का? पुढे तपासणी केल्याप्रमाणे पनीर चांगल्या दर्जाचे वापरतो। जर बघायला गेलं तर काही हॉटेलमध्ये पनीर गायब झालं आहे, पण तुमच्या हॉटेलमध्ये पनीर आज केले जाते, काय सांगाल? पनीर आम्ही चांगल्या दर्जाचे वापरतो। जर बघितलं तर ग्राहक हा तुमच्या विश्वासाचा ठरतोय? हो, विश्वासाचा आहे। पनीरमध्ये काय काय भाज्या दिल्या जातात? पनीरमध्ये पनीर अंगार आहे, पनीर चिंगारे आहे, पनीर तिक्का मसाला आहे, पनीर चटपट आहे, भरपूर डिश आहेत आपल्याकडे। जर एकीकडे जर काही हॉटेलमध्ये जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारवाई केली जाते, पण तुमच्या हॉटेलमध्ये सुद्धा अन्न भेसळचे अधिकाऱ्यांनी तुमचे नमुने घेऊन गेले आहेत, तरीसुद्धा तुमच्याकडे अजून ग्राहक मागणी करते पनीरची? ओके, म्हणजे चांगली मागणी आहे आपली। हो, चांगली। ग्राहक नाराज नाही आहे? नाही, ग्राहक नाराज नाही, चांगला रिस्पॉन्स चांगला आहे आपल्याला। तुमचं हॉटेल हे किती वर्ष झालं कोल्हापूर शहरामध्ये? आता एक 20 वर्ष आली की। हो, चांगल्या पद्धतीने तुम्ही? हो, चांगलं आहे। आपण जर बघितलं तर हॉटेल मालक आपण जाणून घेतलं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काही हॉटेलमध्ये पनीर जरी गायब झाले असलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील, रत्नागिरी भागातील पनीर लो दर्जाचं वापरत असल्या हॉटेलमध्ये पनीर गायब झाले, पण चांगल्या दर्जाचं पनीर वापरण्याचं कोल्हापूर शहरामध्ये अजूनही ग्राहक पनीर हॉटेलमध्ये विश्वास चांगला आहे, त्या पद्धतीनं बघितलं जातं। तर एका बाजूला जर बघितलं तर एका हॉटेलमध्ये जर पनीर गायब झालं तर चांगल्या दर्जाचं पनीर वापरून ग्राहकांना दिलं जातं। कॅमेरामॅन रोहितचं मी सांगितलं जातो, 10 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।